नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे की शिक्षक भरती नियुक्ती पत्र भेटेल का, जे की इलेक्शन आहे, निवडणूक आहे आणि प्रत्येक विद्यार्थी चिंतित आहे, माझा नंबर लागेल का, मी तर चांगल्या प्रकारे बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रिफरन्स सुद्धा जबरदस्त निवडलेले आहेत, इंटरव्ह्यूला तरी बसेल का, विदाउट इंटरव्ह्यूला बसेल का, मी निवडलेले प्रिफरन्स मला येतील का, सगळ्यांची चिंता वाढलेली आहे आणि शिगेला पोहोचलेली आहे। आणि आता ग्रो अकॅडमी म्हटल्यानंतर प्रत्येकाकडे आपला नंबर सेव्ह असल्यामुळे विद्यार्थी काय करतायत, फोन कर, मेसेज कर, सर माझा नंबर लागेल का, 94 मार्क आहेत, 95 मार्क आहेत, 105 मार्क आहेत, 120 मार्क आहेत, टीईटी पास आहे, नापास आहे। वेट 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 थोडे दिवस थांबा मित्रांनो, अगदीच कमी कालावधीमध्ये तुमचा निकाल लागणार आहे। आणि तो कालावधी किती असेल, जास्तीत जास्त आजपासून 8व्या दिवसाला तुमचा रिझल्ट लागलेला असेल। आजपासून 8 दिवस म्हणजे फेब्रुवारी महिन्यात तुमचा रिझल्ट लागलेला असणार आहे मित्रांनो। जास्तीत जास्त ह्या हप्त्यामध्ये म्हणजे आज जो काही वार आहे, आजच्या वारापासून आजच्या पुढला वार म्हणजे आज आहे बुधवार, समजा बुधवार पासून पुढल्या बुधवारपर्यंत तुमच्या हातामध्ये नियुक्ती पत्र असेल। जॉईनिंग लेटर म्हणत नाही, नियुक्ती पत्र म्हणजे तुम्ही सिलेक्ट झालात की फेल झालात या पहिल्या राऊंड मध्ये, ते तुम्हाला कळून जाईल येत्या 8 दिवसांमध्ये। त्यामुळे निश्चिंतपणे राहा, तुम्ही काळजी करू नका। आता जे काही झाले ते आपण लॉक करून ठेवलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स आहे की मी 100% सिलेक्ट होणार आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी खास सूचना सुद्धा देतो। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला काय सूचना आहेत बघा। तर तुम्ही काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता डॉक्युमेंटचे 2 प्रती काढून ठेवायचे, 2 प्रती काढून अटेस्टेड करून ठेवायचे। ऍप्लिकेशन फॉर्म्स असतील तर त्याचे सुद्धा झेरॉक्स मारून ठेवायचे। टेट पासून जेवढे काही आपण एकत्रित केलेले डॉक्युमेंट आहेत ते सर्व डॉक्युमेंटचे झेरॉक्स कॉपी अटेस्टेड करून सत्यप्रत करून ठेवणं गरजेचं आहे। ठीक आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात चांगले दिवस कुणाला येणार आहेत, जे की मॅथ आणि सायन्सचे लोक आहेत। मॅथ आणि सायन्स SCINCE या लोकांना चांगले दिवस येणार आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू फुलणार आहे या भरतीमध्ये। कारण सर्वात कमी कॉम्पिटिशन असणार हे क्षेत्र ठरणार आहे मित्रांनो। याबद्दल आता मेरिटवर बोला सर म्हणणारे बरेच जण असतील कमेंट मध्ये, पण आता बोलणं संयुक्तिक ठरणार नाही। 8 दिवस फक्त वेट करा, तुम्हाला समजून येईल। या लोकांना चांगल्या प्रकारे म्हणजे कमीत कमी मार्काला मेरिट लागेल असा अंदाज आहे आणि त्यांनी निवडलेले प्रिफरन्स त्यांच्यासाठी खूप वरदान ठरणार आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा। कारण या लोकांचा विषय थोडासा वेगळा आहे, त्यातले महत्त्वाचे मुद्दे मांडायचा प्रयत्न करतो। वेल सेटल लोक याच्यामध्ये जास्त आहेत, यातले लोक काही नोकरीला सुद्धा लागलेले आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भरती 2017च्या तुलनेमध्ये या भरतीमध्ये मॅथ सायन्सच्या जास्तीच्या जागा आलेल्या आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना इथे स्कोप जास्त आहे। विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे मनावर असलेल्या मार्कानुसार व्यवस्थितरित्या सिलेक्ट होणार आहेत या मॅथ सायन्सच्या बाबतीत। इतरही विद्यार्थी चांगल्या प्रकारेच होतील, कारण सामाजिक शास्त्र SS पेक्षा या क्षेत्रामध्ये जास्तीचे काय आहेत, जास्तीच्या जागा आहेत आणि कॉम्पिटिशन थोडंसं कमी दाखवलं गेलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे प्रिडिक्शन आहे, तुम्ही याच्यावर विश्वास ठेवा न ठेवा, पण माझ्या मतानुसार या विद्यार्थ्यांना चांगले संधी उपलब्ध होणार आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं समान मार्क आहे त्यांचं काय काय लक्षात घेतलं जातं। एक स्पेशल आरक्षण लक्षात घेतलं जातं। पहिला मुद्दा कुठल्या आरक्षणातून आहे, समान आरक्षणातून असला तरी। दुसरा मुद्दा त्याचं वय लक्षात घेतलं जातं। वयानंतर वय जर समानच असेल दोघांचं, एका जन्मतारखेचे असतील, 1 दिवस जर आधीचा असेल तर त्याच व्यक्तीला घेतलं जातं, बरं का, लक्षात घ्या। जर एखादा 22 तारखेला जन्मलेला आहे, एखादा 24 तारखेला जन्मलेला आहे, 24 आणि 22च्या दोघांना पण मार्क सारखेच आहेत, तर जो 22ला जन्मलेला आहे
त्याला सिलेक्ट केलं जात असतं वयाचा पुराव्यानुसार. त्यानंतर त्याचं एज्युकेशन ते तर आलंच, पण समान मार्क समान एज्युकेशन असणाऱ्या लोकांना वयानुसार त्यांना जॉब भेटत असतो. त्यामुळे त्याची काही चिंता करायची गरज नाही. सेकंड राऊंडला आपल्या वयानुसार जर एखाद्याला भेटला, सेकंड राऊंडला आपलं फिक्स काम आहे असं आपल्याला इथे समजणार आहे. लक्षात घ्या, कारण आपल्या जवळला व्यक्ती गेलाय म्हटल्यानंतर त्याच्यानंतरचा आपणच असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चिंतित राहू नका, कारण समान मार्काचा जर सिलेक्ट झाला असेल तर सेकंड राऊंडला तुम्हाला सुद्धा संधी मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो कागदपत्र सर्व असणं गरजेचं आहे. व्हॅलिड कागदपत्र असणारेच लोक येत्या काळामध्ये सिलेक्ट होणार आहेत. नंतर सेकंड राऊंडला त्या परत जागा रिक्त राहतील आणि सेकंड राऊंडला परत तिथे संधी भेटेल. म्हणजे साधारणपणे महाराष्ट्रामध्ये कागदपत्रामध्ये साधारणपणे म्हणून सांगतोय एक 600 ते 700 विद्यार्थी बाहेर पडतील कागदपत्रामुळे. चुकीची माहिती भरलेली आहे, कागदपत्र व्यवस्थित नाही, डेट मध्ये कागदपत्र नाही, शासनाने वेळोवेळी ज्या काही सूचना दिल्या होत्या पवित्र पोर्टलने त्या पवित्र पोर्टलच्या सूचनानुसार कागदपत्र नाहीत, अशा विद्यार्थ्यांना बाहेर काढलं जातं. ठीक आहे. आणि महत्वाचे मुद्दे, तुमचे डॉक्युमेंट त्या डेटच्या आधीचेच असले पाहिजेत. एज्युकेशन सुद्धा आधीचं असलं पाहिजे. चुकीने जर काही माहिती फिलअप केलेली असेल तर ती चूक तुमची ग्राह्य धरून येत्या काळामध्ये त्याचे सुद्धा परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. ठीक आहे. आता निकालाच्या बाबतीत नियुक्तीपत्र भेटल्यानंतर जॉईनिंग तुम्हाला कधीही भेटू द्या, पण तुम्हाला एकदा जर तुमचं सिलेक्ट लिस्ट मध्ये नाव आलं निश्चिंतपणे राहा, बाकीचे काम आटपून घ्या. म्हणजे विशेष म्हणजे काही लोकांना लग्न करायचं असतं, काही लोकांना सेटल व्हायचं असतं, काही लोकांना नियोजनानुसार घर खरेदी करायचं असतं, म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात त्याच्या मागे. मग त्या विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. नियुक्तीपत्र आता मिळालं, जॉईनिंग कधी होऊ द्या, तुमचं सिलेक्शन फिक्स असणार आहे. त्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये सद्यस्थितीत कुठलाही अडथळा नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फक्त तुमची जॉईनिंग लेट होऊ शकते, पण तुम्ही सिलेक्ट झालात हे लवकरात लवकर म्हणजे 8-10 दिवसात कळून जातं. युद्ध पातळीवर काम चालू आहे, सगळं काही पारदर्शकपणे चालू आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो पारदर्शक कम्प्युटराइज्ड भरती आहे, त्यामुळे या भरतीवर कुणीही कमी मार्क असणारे विशेष करून डाऊट घेऊ नका. लक्षात घ्या, कृपया करून सांगतोय, डाऊट घेऊ नका. ही भरती एकदम पारदर्शक झालेली आहे. प्रत्येक अभियोग्यता धारकांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. त्यांनी जे काही योग्य मुद्दे मांडले, योग्यरित्या त्या भरतीसाठी प्रतिक्रिया दिली, त्या सर्व विद्यार्थ्यांचं हे यश आहे. आणि अशा भरत्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे 2017 नंतर 24 मध्ये झाली, 2017 नंतर 24 मध्ये झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अशा भरत्या होणे नाही. त्यामुळे येत्या आगामी काळामध्ये सुद्धा शिक्षण, आरोग्य आणि गृह विभागामध्ये या 3 विभागामध्ये 100% भरती होणार आहे. जे या भरतीमध्ये झाले नाही त्यांनी दुसऱ्या भरतीची ट्राय करायला विसरू नका. आजपासून थोडं थोडं करा तरच होणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.